मग ते सांगतायत की 3 लोक और भवन चतुर्दश ये सब जग सौदे आही, और दुगने तिगणे किए चौगणे किन्हु मूल गवाही. पुण्यात्म्यांनो, जसा कोणी बिझनेसमॅन 10-5 लाख रुपये घेऊन दुसऱ्या शहरात जातो, ते त्याचं मूळ धन आहे, त्याचं 5 लाख रुपये. तिथे जाऊन एखाद्या धर्मशाळेत किंवा कुठल्या हॉटेलमध्ये खोली भाड्यानं घेतो. त्यानं तिथं जाऊन त्या मूळ धनाला दुप्पट तिप्पट चौपट करायला बिझनेस करायला हवा. ज्या उद्देशानं तो ते घेऊन गेलाय, ज्या योगे तो नफा मिळवतो, सौदा करतो, विक्री करतो, काम करतो, दुप्पट तिप्पट करतो. आणि जर कुणी त्या मूळ धनातूनच दारू पितोय, गुटखा खातोय, हॉटेलचं भाडंही देतोय आणि दारू पितोय, खातोय आणि आरामात जाऊन झोपतोय, तर तो आपल्या मुळाचाच नाश करतोय, मूळ धनाचा नाश करतोय. ज्या उद्देशाने तो ते 5 लाख रुपये घेऊन गेला होता की याचे 15 लाख बनवीन, तर तो झाला सफल. आणि ज्याने मूळ धनाचा नाश केला तो झाला असफल आणि कर्जबाजारी आणि मजूर. जसं कोणाकडून तरी कर्ज घेऊन जात असत पूर्वी जुन्या जमान्यात, ते काय करायचे, कोणी गरीब व्यक्ती जी कर्ज परत करू शकत नसेल तर त्याला मजूर म्हणून कामाला लावायचे की माझी मजुरी कर आणि पूर्ण कर. तर परमात्मा म्हणतात, हे मनुष्य जीवन आपल्याला श्वासाची पुंजी मूळ धन मिळालं आहे. हे मूळ धन तुम्ही दुप्पट तिप्पट चौपट करायला हवं होतं. आणि ज्याला सत्संग ऐकायला नाही मिळाला त्यांनी आपल्या मुळाचा नाश केला. परमात्मा म्हणतात के दुगने तिगणे किए चौगणे किन्हु मूल गवाही. यो सौदा फिर नाही संतो, यो सौदा फिर नाही. आता दुप्पट तिप्पट कोण करतंय आणि मूळ धनाचा नाश कोण करतंय? दुप्पट तिप्पट ते प्राणी करतायत जे सत्संग समजून परमात्म्याचा उपदेश मानतात, भक्ती करतात, दान करतात, सेवा करतात, परमात्म्याची भक्ती करतात. ते आपल्या या मनुष्य जीवनाच्या पुंजीला दुप्पट तिप्पट चौपट करतायत. ते सावकार होत आहेत. आणि जे या मनुष्य जीवनामध्ये आपला केवळ आपल्या निर्वाहापर्यंत मर्यादित आहेत, दारू प्यायले, झोपले, सिनेमा पाहिला, पत्ते कुटले आणि मूर्खासारखे पडून राहिले, सिनेमा पाहिला, तर ते आपल्या मूळ धनाचा नाश करत आहेत. यानंतर परमात्मा काय म्हणतायत? जे भक्ती नाही करत, काय म्हणतायत की ये दम टूटे पिंडा फूटे हो लेखा दरगाह माही, और उस दरगाह में मार पड़ेगी तेरे यम पकड़ेंगे बाही. की यमाचे दूत तुझ्या बाह्या पकडून घेऊन जातील इथून. और जा दिन की वो डरनी लागे लज्जा रे अकनाही. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.